40 गावात कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज, महामार्ग पोलिसांकडून जप्त। पोलिसांनी आज मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार एफेटामाइन किंवा केटामाइन सारखा उच्च प्रभावी अंमली पदार्थ असल्याचं उघड झालंय। या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली असून यापूर्वी देखील तो 8 वर्ष अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात तुरुंगात मुक्काम करून आला आहे। घटनास्थळी पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी तात्काळ पोहोचले असून संपूर्ण परिसर बंदोबस्तात घेण्यात आला होता। पोलिसांकडून पंचनामा करून पंचाच्या समक्ष मोजमाप करून ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले। हे ड्रग कुठून आले, कोणासाठी होते आणि कोठे नेले जात होते याची चौकशी पोलिसांनी केली असता मारुती कंपनीचा ब्रेझा क्रमांक DL9CBB 7771 या क्रमांकाच्या गाडीतून हे ड्रग्ज औरंगाबाद मार्गे बेंगलोर नेले जाणार होते। कन्नड घाटाखाली वाहतूक शाखेच्या पोलिसांनी नाकाबंदी केली असता ब्रेझा आली चालकाला गाडीत काय आहे असं विचारलं असता कुछ मत पूछो साहब, आपको क्या चाहिए बोलो असं ड्रायव्हर बोलला। संशय आल्यानं पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पाटील आणि वाहतूक पोलिसांनी गाडी अडवून तपासून पाहिलं असता त्यात हा ड्रग्जचा साठा आढळून आलाय। कारवाई करणाऱ्या पोलिसांचं आमदार मंगेश चव्हाण यांनी कौतुक केलंय। आज चाळीसगावला साधारणतः 39 किलो एफेटामाइन की जे ड्रग्ज बनावट करण्यासाठी वापरलं जातं ते एफेटामाइन चाळीसगाव पोलिसांनी ट्रॅफिकच्या पोलिसांनी चाळीसगाव हद्दीमध्ये ते पकडलं। खरं तर त्याची ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस असं लक्षात आलं की ह्या ड्रग्जची किंमत साधारण 1 करोड ते 1.5 करोड रुपये पर किलो, म्हणजे 40 ते 60 कोटी रुपयाचा एफेटामाइन ड्रग्ज हे चाळीसगावच्या हद्दीत हस्तगत करण्यात आलं। खरं तर हे जी गाडी आहे त्या सगळ्यांची आम्ही माहिती घेतली, पोलीस प्रशासनाने माहिती घेतली। हे दिल्लीहून निघालं होतं, इंदोर धुळे या मार्गाने ते औरंगाबाद आणि बेंगलोरला डिलिव्हरी करण्याचं त्यांचं ज्या कमिटमेंट होत्या अशा सांगण्यात आल्या। खरं तर यामागे एक मोठं रॅकेट, इंटरनॅशनल लेवलचं एक रॅकेट चालू असल्याचा संशय या मागून येतोय। मी आत्ताच SP-शी बोललो, DG मॅडमांना कळवलं आहे, गिरीश वंशी बोललो आणि गृहमंत्र्यांशी बोलून, मुख्यमंत्री महोदयांशी बोलून की यामध्ये आमची मागणी अशी असणार आहे। खरं तर सर्वप्रथम